आणि आता प्रमोदिनीताई देशमुख यांची कविता ऐकायला आपण सगळे आतुर असतोच. मृदुलाताई यांच्या आग्रहाने मी साहित्यिकांवर, त्या म्हणतात साहित्यिकांवर केलेल्या कविता तुम्ही वाचा, तर पाडगावकरांवर कविता केलेली आहे. कवितेचं शीर्षक आहे सांगायचं राहूनच गेलं. त्याच्या आधी 1-2 मिनटं बोलते. जरूर. की पाडगावकरांचं च्या कवितेंचा माझ्यावर विलक्षण प्रभाव आहे. त्याचं कारण त्यांची सहज सोपी भाषा, शब्दातील आश्वासकता आणि सकारात्मकता मला नेहमी माझ्या वडिलांची आठवण करून देते. जेव्हा पाडगावकरांचं निधन झालं तेव्हा मी 8 दिवस रडत होते. हे काहीतरी वेगळं आहे की साहित्यिक आणि साहित्यिकाकरता वाचकला इतकं भावाकुल व्हावं, पण मला असं वाटलं पुन्हा माझ्या वडिलांचं निधन झालं आणि त्यावेळेला एक विचार माझ्या मनात आला की त्यांच्या कवितेचं इतकं स्थान माझ्या जीवनात असताना मी त्यांना कुठेतरी ते सांगायला हवं होतं. फोन आहेत, ईमेल आहेत, भेटले असते, त्यांनी काही दाद दिली असती की नाही माहीत नाही, कारण ते खूपच मोठे साहित्यिक होते आणि मी अगदी क्षुद्र एक वाचक. पण असं वाटलं सांगायचं राहून गेलं आणि मग मनात आलं की असं बऱ्याच वेळेला बऱ्याच जणांना सांगायचं राहून जातं. कोणी काही खूप केलेलं असतं पण आपण थँक्स असं म्हणतो, आपल्याला जे बोलायचं आहे ते आपण बोलत नाही. कधीतरी फोनवर एखादा शब्द तुटक जातो, असं वाटतं की नंतर रिअलाईज होतं की आपला शब्द लागला असेल का, पण आपल्या तोंडून सॉरी, चुकून बोललो असं बोललं जात नाही. आणि हे जे काही सांगायचं राहून जातं ते साठत जातं, दाटत जातं, त्याचीच कविता होते. म्हणून मला असं वाटतं जे सांगायचं राहून गेलं तीच कविता आहे, ती कवीची अभिव्यक्ती आहे. आज मी 70, उद्या 75, तेव्हा सांगायचं राहून गेलं असं नाही आहे, बरंच सांगून झालेलं आहे. पण कविता म्हणजेच जे सांगायचं राहून जातं प्रत्येकाच्या मनात, ती कविता आहे. प्रत्येकाच्या मनात कविता असते. कोणी कागदावर लिहितो, कोणी लिहू शकत नाही, पण जे सांगायचं राहून गेलेलं असतं तीच कविता आहे असं मला वाटतं. पाडगावकरांना समर्पित करून, पितृतुल्य पाडगावकरांना समर्पित करून, पाडगावकर तुम्ही निघून गेलात आणि सांगायचं राहूनच गेलं. तुमची कविता वाचताना ठरवलं होतं मनात येईल ते लिहित जावं, वर्तमानपत्रात पाठवावं, तुमच्यापर्यंत पोचवावं. पण पाडगावकर तुम्ही निघून गेलात आणि सांगायचं राहून गेलं, सांगायचं राहूनच गेलं. तुमची कविता वाचताना हलकंच एक फुलपाखरू येतं. तुमची कविता वाचताना हलकंच एक फुलपाखरू येतं. डोळ्यातलं पाणी पंखांनी पुसतं, ओठांना रुंदावून जीवणीला हसवतं, नाकावर बसून नाकावरचा राग फुंकर मारून पळवतं. मग पंखांची उघडझाप करत, रंगांची उधळण करत निघून जातं. जाता जाता मला म्हणतं, आयुष्य कसं जगायचं, कणत कणत की गाणं म्हणत, ते तुम्ही ठरवायचं. तुमची कविता वाचताना एक मोर माझ्याजवळ येतो. तुमची कविता वाचताना एक मोर माझ्याजवळ येतो, पण पंख मिटून मान खाली घालून रागावून उभा राहतो. मान तिरपी करून मला म्हणतो, पाडगावकरांची कविता अशी वाचायची नसते. पाडगावकरांची कविता अशी वाचायची नसते. डोळे मोठे मोठे करत, ओठांचा चंबू करून, शब्दांच्या गिरक्या घेत, पल्लेदार आवाजात कवितेला जागवायचं असतं. कवितेला जागवायचं असतं, कवितेला जोजवायचं असतं, असं वाचायचं नसतं. मग डौलदार पावलं टाकत निघून जातं. पण मान उंचावून मला म्हणतं, एकटं एकटं असलं तरी विश्वासानं चालता आलं पाहिजे, प्रत्येकाला आपलं गाणं गाता आलं पाहिजे. पाडगावकर तुमची कविता वाचताना एक हिरव्या चट्टक रंगाचा, लाल भडक चोचीचा, सोनेरी किनार असलेल्या पंखांचा राघू उडत उडत येतो. येताना सारं कसं हिरवंगार करतो, येताना सारं कसं हिरवंगार करतो, जाताना पाडगावकर तुमच्याच भाषेत बोलतो. मला म्हणतो, जे माझे वडील म्हणायचे ते, मला म्हणतो, प्रत्येकातच फुलणारं फूल असतं, प्रत्येकातच फुलणारं फूल असतं,
आपण फक्त एक हिरवगार पातं आतून आतून रुजवावं आणि ह्या जन्मावर आणि ह्या जगण्यावर शतदा प्रेम करावं. पाडगावकर, इतकं भरभरून दिलत तुम्ही आम्हाला. पाडगावकर, इतकं भरभरून दिलत तुम्ही आम्हाला. नुसतं शहाणं करून नाही, गाणं गाऊन जगायला शिकवलं आम्हाला. हेच सांगायचं होतं, पण तुम्ही निघून गेलात आणि सांगायचं राहून गेलं, सांगायचं राहूनच गेलं. खूप सुंदर. धन्यवाद प्रमोदिनी ताई. खरंच ह्या कवितेमधनं आणि त्याच्यात आधी केलेल्या प्रस्तावनेतनं तुमच्या अभ्यासू व्यक्तिमत्वाची ओळख पटली आम्हाला सगळ्यांना आणि मला खात्री आहे सगळेच भावुक झाले असतील. आता वातावरण मात्र थोडं हलकं फुलकं करूया. ऐकूया एक बालकविता आणि आपणही त्या कवितेत बालकांसारखे रममाण होऊया. आता ही कविता सादर करणार आहेत श्री अजित महाडकर